नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुमचा आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यासोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनशांतीवर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. उपाय: चांगले कौटुंबिक संबंध तयार करण्यासाठी गुरु किंवा संत व्यक्तींना पिवळ्या रंगाचे कपडे भेट द्या. वृषभ राशी. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पुरी करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक सगळे एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला एकांतात वेळ घालवाल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत सतत वाढीसाठी विद्वान, बुद्धिजीवी अशा लोकांना सन्मान द्या आणि त्यांचा आदर करा. मिथुन राशी. तुमच्या चांगल्या मानसिक अवस्थेमुळे ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी असेल. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील. तुमच्या करिअर वाटचालीत त्यांचा हमखास उपयोग होईल. जर तुमच्या व्यस्त दिनचर्येनंतरही आपल्यासाठी वेळ मिळत आहे तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणे शिकले पाहिजे. असे करून आपल्या भविष्याला तुम्ही सुधारू शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. आज तुम्हाला आपल्या संतांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणेही टाळा. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्याला खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. कर्क राशी. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. प्रेमातील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे.
तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळपासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. रात्रीच्या वेळी तुम्ही आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. उपाय: पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर प्या. याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. सिंह राशी, तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. तुमच्याकडे खूप काही मिळवण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधीचे सोने करा. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेही आज आपला दिवस तसाच राहील. तुमच्या जोडीदाराच्या मागण्याचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. उपाय: एक गाय दान करा आणि आपले आरोग्य उत्तम बनवा. हे शक्य नसल्यास गाय किंवा गायीची समतुल्य रक्कम मंदिरात दान करा. कन्या राशी, नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवून देईल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर धनगुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मित्राच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. उपाय: सहज प्रेम जीवनासाठी गरजू लोकांना चामड्याचे बूट दान करा. तूळ राशी, प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खराब होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. उपाय: एक लाल मिरची, 27 मसूरच्या डाळीचे दाणे किंवा 5 लाल फूल घेऊन शनी मंदिरात चढवा. याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढेल.
वृश्चिक राशी, जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. व्यावसायिक विषय मार्गी लावण्यासाठी मित्रांचा पाठिंबा मौल्यवान ठरेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. अति खाणे टाळा. मद्यपान त्रासदायक ठरू शकते. उपाय: आरोग्यात चांगली सुधारणा मिळवण्यासाठी मांसाहारी अन्न खाणे टाळा. धनु राशी, जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते. आणि आज तुम्हाला समजेल की पैशाचे आपल्या आयुष्यात काय किंमत असते. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे, इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तोलामोलाच्या व्यक्तीशी व्यवहार करताना आपण आज आत्मसात केलेले अधिकात अधिक ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच धार देईल. अपेक्षित स्रोताकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच हे तुम्हाला जाणवेल. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुमच्या बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात, हे तुम्हाला समजायला हवे. उपाय: झोपतेवेळी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी घराच्या जवळ असलेल्या झाडांच्या मुळाला पाणी टाकल्यास आरोग्य चांगले राहील. मकर राशी, प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा आनंद लुटू शकाल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. उपाय: हिरव्या रंगाच्या बुटाचा वापर करा आणि आपल्या प्रेमी आयुष्याला आनंदी ठेवा. कुंभ राशी, तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्त प्रकल्प मार्गी लागतील.
आज तुम्ही स्वतःची परीक्षा पाहाल. तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील, कोणी कोडी सोडवतील आणि अन्य काही जण कथा कविता लेखन करतील किंवा भविष्यातील योजनांचे बेत आखतील. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही धमाल करणार आहात. तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. पण ताणतणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण घालवाल. उपाय: कुष्ठरोग असलेल्या व्यक्तींची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे, त्यांना ऐकून घेणे आणि त्यांच्यासोबत बोलणे चांगले आरोग्य ठेवण्यास मदत करू शकते. मीन राशी. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद होईल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत कराल, परंतु तुम्ही एकटे असाल पण शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. कोणी तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. त्याचा उत्तम वापर करा. काही अडचणी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. उपाय: लक्ष्मी चालीसाचे पाठ करा आणि देवी महालक्ष्मीची स्तुती करा. याने तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये आंतरिक समज आणि विश्वास वाढेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.